डोंबिवलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। डोंबिवलीत महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती दरम्यान 25 वर्षीय सुवर्णा सरोदे या महिलेचा मृत्यू झालाय। त्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला। 48 तासांनंतरही मृतदेह ताब्यात घेतलेला नाही। रुग्णालयाच्या बाहेर संतापलेल्या नातेवाईकांनी ठिय्या धरलाय। दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका महिलेच्या नातेवाईकांनी घेतली आहे। प्रसूतीनंतर रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी गर्भाशयाची पिशवी काढून टाकली, त्यामुळे तिचा मृत्यू झाला असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय। ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय। राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी इथे तैनात करण्यात आली आहे। अजून आम्हाला न्याय भेटत नाही। अजून माझी बायकोची बॉडी तिथं पडलेली आहे। हे पोलीस प्रशासन आम्हाला फक्त दबाव टाकते, आम्हाला न्याय अजून पण भेटला नाही। माझं म्हणणं एकच आहे, जोपर्यंत न्याय भेटणार तोपर्यंत मी इथून उठणार नाही। या डॉक्टरनं FIR झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही। पोलीस फक्त आमचं इथे येत्या प्रोटेक्शन आमचे नाव नंबर लिहून घेतात। कशामुळे? आम्ही काय केले? आमची तुम्ही गुन्हा काय दाखल करत नाही? त्या डॉक्टरांनी न विचारता माझी परमिशन घेता माझ्या बायकोची पिशवी काढून फेकली का? माझं म्हणणं एकच आहे, मला न्याय द्या, मी त्याशिवाय इथून उठणार नाही। दरम्यान रुग्णालय परिसरातून आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये काल 2 दिवसापूर्वीच एक गरोदर महिला जी आहे ती प्रसूतीसाठी आणली होती, मात्र प्रसूती दरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे। या सगळ्या घटनेला 48 तास उलटून गेलेले आहेत, तरी देखील नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलेला नाहीये। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पोलिसांचा मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे राज्य राखीव दलाची तुकडी देखील या ठिकाणी तैनात आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस या रुग्णालयाच्या बाहेर आलेले आहेत। काय सांगाल, किती वेळ झालेला आहे आणि काय मागणी आहे तुमची, आणि KDMC प्रशासनाकडून काय तुम्हाला सांगण्यात आलंय का? आतापर्यंत 28-29 तास झाले, अजून बॉडी आतमध्ये न्याय अजून भेटत नाही। पोलीस फक्त आमच्यावर दबाव टाकताय, आरोपीला अजून कोणीही पकडलं नाही। सकाळपासून एक म्हणताय बॉडी द्या, बॉडी कशासाठी? त्या आरोपीला पहिले पकडा, नंतर बॉडी द्या। सकाळपासून पोलीस आमच्यावर दबाव टाकताय। 2.5 घंटे झाले, मला अजून न्याय भेटला। माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की मला न्याय पाहिजे। जे बाळ जे झालेलं आहे ते साधारणतः आजचा दुसरा दिवस आहे। बाळाची प्रकृती कशी आहे त्यामध्ये? चांगली, बाळ प्रकृती चांगली। आता तुमची मागणी काय आहे? आता माझी मागणी एवढीच आहे, ज्या डॉक्टरनी ऑपरेशन केलंय, जेवढे डॉक्टर त्यांना शिक्षा झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही। KDMC जे रुग्णालय प्रशासन आहे किंवा स्थानिक राजकीय मंडळी देखील या घटनेकडे आलेले नाहीत, मात्र पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। कॅमेरामन अभिलाष डावरेसह सुरेश काडे, ABP माझा, डोंबिवली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।